त्यानंतर मात्र आता मी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये माझ्या सहसमालोचक राज सोलकर यांना मात्र आमंत्रित करतो. युवा समालोचक त्यांनी देखील मात्र आपल्या भांडूपमध्ये सर्वांच्या मनामनात अगदी आपला आवाज उमटवलाय. तो आपला राज सोलकर पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय. स्वागत आहे राज आपलं. थँक्यू तेजस दादा. चला वळूया मॅचकडे. तनिष्का श्रीराम 11 डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात नगरसेवक उमेश सुभाष माने मित्रपरिवार अँटिक 9 स्पोर्ट्स क्लब असा हा विनरचा मुकाबला या ठिकाणी सेकंड राऊंडचा खेळवला जाणार आहे. प्रत्येकी 4 षटकांचा हा मुकाबला असणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा डोंबिवलीच्या बाजूने लागला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय अँटिक 9 संघाला फलंदाजीसाठी. भाग्येशजी राऊत यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय. आयोजकांकडून आपण आमंत्रित आहात. मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. भाग्येशजी राऊत वेलकम. या ठिकाणी भाग्यश्री राऊत यांची देखील उपस्थिती लाभली. आपलं सहर्ष स्वागत. आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन उपस्थित राहावं ही नम्र विनंती. DGR पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड याचे सर्वा भाग्यश्री राऊत यांचं पुन्हा एकदा मंचावरती या भाई चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. चला वळूया मैदानाकडे. चालू असलेली मॅच डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात भांडूप संघ खेळतोय. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू रमजान याच्या विरोधात काय हाताळलाय. पडल्यानंतर थोडासा वळला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन समावलाय. निर्धाव आलाय. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी आपल्याला रमजान याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा तशाच काही बॅटिंगचा नमुना मैदानामध्ये खेळेल अशी प्रेक्षकांना पण आतुरता असेल. या वेळेला रमजानचा शॉट चांगलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये येतोय चौकार. आपल्या बाई चषक 2026 मध्ये स्वागत आहे. अनिलजी आपण देखील आमंत्रित आहात. मंचावरती यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय. त्यावेळेला कव्हर सीझन मध्ये फटका चांगला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कलेक्शन करताना थोडंसं फंबल करताना पाहायला मिळाले. एक धाव तिथे कंप्लीट होतीये. नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाते चौकाराची, परंतु अजित सर आहेत. 5 धावा संख्या फलकावरती लागतायत. त्यावेळेला संजय यादव यांचा फटका कव्हर सीझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक त्याच्यावरती एकदा मिळतीये. यावेळेला व्हाईट बॉल आहे. 2 चेंडू उर्वरित आहेत पहिल्या षटकाचे. पहिला गेलं तर 7 धावा धावसंख्या फलकावरती. एक चौकार रमजान याच्या बॅटमधून आपण पाहिलाय. आणि यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी स्टंपिंगची संधी नक्कीच निर्माण झाली आहे आणि वेळीच माघारी परतलाय रमजान. नक्कीच बेल्स त्या ठिकाणी पडल्या नाहीयेत. बॉल नक्कीच स्टंपला लागला होता. थ्रो चांगला झाला होता कीपर कडून, परंतु नशिबाची साथ या ठिकाणी रमजानला मिळतीये. आपल्या भांडूप नगरीत खेळ करतोय.
शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. एक धाव मात्र मिळेल. पहिल्या षटकाराखेरीस पाहायला गेलं तर बिनबाद 8 धावा धावसंख्या फलकावरती लागतायत. किरण शिंदे स्वतः कर्णधार या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन पहिलं षटक पाहायला गेलं तर ओमकार यांनी चांगलं हाताळलं. बाळा गुड बॉलिंग. यावेळेला पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली बसलाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, परंतु 22च्या स्वरूपामध्ये एकदा कंप्लीट करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगली कॉलिंग. यावेळेला कव्हर सीझन मध्ये फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. चांगलं कॉर्डिनेशन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांचं देखील पाहायला मिळालं. नक्कीच आदळआपट झाली असती जर का थोडासा एक पाऊल पुढे मागे झालं असतं तर क्षेत्ररक्षकांचं, पण तो चांगलं नियंत्रण फिल्डिंग करताना देखील सिंगलच्या स्वरूपामध्ये धावा पुढे सरकत आहेत. आणि या वेळेला कसं रोखाल रमजान याला. चौकारासोबतच 14 धावा धावसंख्या फलकावरती आहेत. त्यावेळेला ऑफसाईडच्या दिशेने हा चेंडू ठेवला होता. नक्कीच बॅटची एज लागतीये. चेंडू थोडा वेळ हवेत होता. किपरला त्या ठिकाणी संधी होती, परंतु जेल सुटतोय. रमदान याला नक्कीच जीवनदान मिळतंय. मागच्या चेंडूवरती देखील चौकार आलाय. त्या आधी देखील एक मिसटायमिंग स्ट्रोक झाला होता, परंतु नशिबाची साथ रमजानला मिळतीये मैदानात. पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच वाईट बॉल आहे आणि त्याच्यावरती बाईच्या स्वरूपात एक धाव देखील चोरटी कमावली आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खाली घसरलेला पाहायला मिळतोय या इनिंग मध्ये. नक्कीच डोंबिवली संघ थोड्याशा चुका करतोय. या चुका थोड्याशा कमी कराव्या लागतील जर का अतिरिक्त धावांचं भुगतान मैदानामध्ये करायचं नसेल. 17 धावा धावसंख्या फलकावरती लागल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे आणि अपील मागितली जाते पंचांकडे. पंच इशारा करतायत तिसऱ्या पंचांचा निर्णय घेतला जाईल. भाई चषक 2026 आजचा दुसरा दिवस आहे. की 1,11,111 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिलं द्वितीय पारितोषिक 55,555. कालच्या दिवसात पाहायला गेलं तर वॉर्ड क्रमांक 114चे 10 संघ या ठिकाणी खेळले आणि त्यामध्ये ओमसाई पॅकर्स संघाने आपली जागा बनवली आहे, ती म्हणजेच पारितोषिकासाठी. उद्याच्या दिवसात तो संघ देखील आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसात स्टेशन वाईज लॉटचे हे सामने या ठिकाणी सुरू आहेत. चालू असलेला सामना कनिष्का श्रीराम 11 डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात नगरसेवक उमेश सुभाष माने मित्र परिवार अँटिक 9 स्पोर्ट्स क्लब.
भाई चषक 2026 सन्माननीय आयोजक स्वप्नीलजी तावडे, आलेल्या समस्त क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. आणि तुमच्या पोटापाण्याची सुद्धा आम्हाला काळजी आहे बरं का, म्हणूनच बाहेर ड्रीम 11 या मित्रपरिवाराने खास तुमच्यासाठी बुर्जी आणि खिमा याचा स्टॉल लावलेला आहे. तर इच्छुकांनी आणि ज्यांना भूक लागली आहे त्यांनी पोटाची भूक नक्कीच भागवू शकता. बाहेरच आहे ड्रीम 11चा स्टॉल. आणि हो, महत्त्वाची नोंद, माफक दरात आहे, नॉट फ्री, कारण हे सुद्धा उद्योजक आहेत आणि उभरते उद्योजक यावेळेला आहेत. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय, समाचार घेतलाय, चौकारासाठी पाठवलाय. मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे फलंदाजी रमजान याची आपण पाहिली होती, त्याच प्रकारची खेळी पुन्हा एकदा आपल्या संघासाठी या मैदानात करताना पाहायला मिळतोय. 2 षटकांखेरीज पाहायला गेलं तर 21 धावा बिनबाद, 21 धावा धावसंख्या फलकावरती लागत आहेत. दुसऱ्या बाजूला संजय यादव देखील आपली विकेट सांभाळून आहेत. त्यांना माहिती आहे फक्त आपल्याला स्ट्राईक रोटेट करायचं काम आहे. रमजान याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. चांगलं कॅल्क्युलेटेड क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतंय मैदानात. चांगला खेळ चालू आहे क्रिकेटचा, परंतु आता ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. इथे कुठेतरी डोंबिवली संघाच्या गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल. महेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. ज्या प्रकारे मी बोललो की ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू पहिल्या चेंडूवरती महेश यांनी मिळवून दिलाय. रायचे कर्णधारांनी मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरोधात श्री स्वामी समर्थ अंधेरी इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि आणखीन एक सितारा मैदानामध्ये दाखल झालाय, तो म्हणजेच विकास कांबळे. विकास यांचा पहिलाच बॉल पुढे येऊन खेळलाय, गॅप मध्ये ढकललाय आणि त्या ठिकाणी थोडासा लेझी धावताना दोन बॉलर नाही नाही लक्ष जमलोय मी सकाळी ह्यांच्या चला रमजान पुन्हा एकदा सेकंड वरती पाहायला मिळत आहेत. महेशांच्या विरोधात पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, परंतु वेळीच ओळखला आणि योग्य त्या ठिकाणी पाठवून दिलाय चौकारासाठी. रमजान काही थांबायचं नाव घेत नाहीयेत मैदानात. चौकाराची आतिषबाजी ह्या देखील सामन्यामध्ये दाखवतायत. यावेळेला देखील बॅटची कडा होती. थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू जातोय, नक्कीच थोडीशी निराश पाहायला मिळत आहेत आपल्या या स्ट्रोक वरती, कारण की आता त्यांना माहिती आहे जास्तीत जास्त धावा इथून कलेक्ट करायच्या आहेत. 4 षटकांचा सामना आहे, 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. थँक्यू डीजे.
दोन उर्वरित चेंडूंचा इशारा आलाय मैदानातून. यावेळेला देखील हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, थोडीशी आउटफील्ड खराब, त्याच्यामुळेच टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली होती, परंतु बाळा याचं चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू यावेळेला बाहेर राहिलाय, थोडासा विलंब असेल षटक समाप्तीसाठी. एखाद्या अजून चौकाराची दरकार असेल या ओव्हर मध्ये. रमजान त्या प्रकारची खेळी देखील करतोय या सामन्यात. यावेळेला फसवलं जात आहे, बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ कीपरच्या हातामध्ये समावतोय. निर्धाव चेंडूने होते षटकाची समाप्ती. 3 षटकांना अखेरीस पाहायला गेलं तर 2 बाद 28 धावा धावसंख्या फलकावरती आहेत. सनी आलेत गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच शेवटचं षटक आहे, सेटअप ओव्हर आहे पहिल्या इनिंगची, की जास्तीत धावा इथून कलेक्ट करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा. पहिल्या चेंडूवर पाहिलं गेलं तर सिंगल आली आहे. 5 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. यावेळेला फिल्डर कडून होती चुकी. सर्व खेळाडूंनी थोडं थांबायचंय, पंचांना आपला वेळ द्यायचा, योग्य तो निर्णय पंच आपल्याला थोड्याच वेळामध्ये कळवतील. भांडूपमधील या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत सन्माननीय श्रावणी पारकर आणि सन्माननीय रजनी टीचर म्हणजे रजनी नायर यांची उपस्थिती. आणि तुमचं प्रेम हे सदैव आमच्या सोबतच असतं, त्यामुळे आम्हाला एकटं पडण्यासारखी तुम्ही ती वेळच आणणार नाही, अशाच सदैव आमच्या सोबत राहा असं मी म्हणेन. मी विनंती करेन अस्मिता सावंत यांना की आपण श्रावणी पारकर यांचा सन्मान करावा. श्रावणीताई, आजपर्यंत कोकणवासियांसाठी खूप मेहनत घेतली आहेस, म्हणून कोकणीवासियांचे नेतृत्व कणखर त्या म्हणजे श्रावणी पारकर. या श्रावणी पारकर ताईंचा आपण सन्मान करत आहोत. सन्मान करतायत दीपश्री नाईक, आणि असंच तुमचं प्रेम सोबतच राहो. यानंतर मी अस्मिता ताईंना विनंती करेन की आपण रजनी टीचर यांचा देखील सन्मान करावा. मागच्या चेंडूवरती पाहिलं गेलं तर 22चा चौकार आलाय आणि आता सिंगल धाव मिळतीये. 3 चेंडू बाकी असतील पहिल्या इनिंगचे. यानंतर मी विनंती करेन की सन्माननीय रजनी टीचर म्हणजेच रजनी नायर यांचा सन्मान व्हावा. खरं तर शिक्षक असल्यामुळे त्या देतात सुद्धा प्रेम आणि करतात सुद्धा फायर. नाव त्यांचं रजनी नायर. अशा या रजनी नायर यांचं खरंच मनपूर्वक कौतुक, आणि असंच तुमचं प्रेम आमच्यासोबत राहो. पुन्हा एकदा उपस्थित क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. भाई चषक 2026 सन्माननीय आयोजक स्वप्नीलजी तावडे. यावेळेला दांडी 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 गुल विकेट आली आहे मैदानात.
या ठिकाणी आमचे परम मित्र सन्माननीय भाग्यश्री राऊत जे सदैव आमच्या सोबत असतात, सदैव ज्यांचं सहकार्य लाभतं असे हे आमचे मित्र भाग्यश्री राऊत यांचा देखील सन्मान आणि सन्मान होत करतायत सन्माननीय आयोजक स्वप्नीलजी तावडे. भाग्येश, असंच तुझं सहकार्य आम्हाला लाभत राहू. आणि स्वप्नील तावडे यांचे परम मित्र भाग्यश्री राऊत सोबतच माझा वर्ग मित्र भाग्यश्री राऊत. यावेळेला अक्षय यांचा पहिला चेंडू स्वीप केलाय, गॅप मध्ये चाललाय चेंडू चौकारासाठी. नक्कीच मात्र 2 चेंडूसाठी मैदानामध्ये आलाय, परंतु त्या 2 चेंडूंवरती किती धावांची कमाई करेल हे महत्वाचं आहे. शेवटचा चेंडू हा देखील कट केलाय, गॅप मध्ये चाललाय, दंदन करत चेंडू सीमा पार आलाय, आणखीन एक चौकार. आणि आता 4 षटका नक्कीच पाहिलं गेलं तर 42 धावा धावसंख्या फलकावरती लागतायत आणि तनिष्का श्रीराम 11 डोंबिवली संघासमोर ठेवण्यात आलंय. 43 धावांचं आव्हान टीम श्री स्वामी समर्थ अंधेरी आणि त्यांच्या विरोधात मुकेश रॉयल चेंबूर. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण मंचावरती यायचंय, आपली नाणेफेक घेतली जाईल. मुकेश रॉयल आणि त्यांच्या विरोधात श्री स्वामी समर्थ अंधेरी. चला, मुकेश रॉयल चेंबूर आणि श्री स्वामी समर्थ अंधेरी दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. पुन्हा एकदा कॉल असेल, आपण मंचावरती यायचंय टॉस साठी. मुकेश रॉयल चेंबूर आणि स्वामी समर्थ अंधेरी. मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विरोधात स्वामी समर्थ अंधेरी. असा हा मोठा मुकाबला या ठिकाणी स्टेशन वॉइस लॉटचा खेळवला जाणार आहे. दोन्ही तोडीस तोड संघ आता आमने सामने आपल्याला भिडताना पाहायला मिळणार आहे. स्वप्नीलजी तावडे यांच्या हस्ते हा टॉस केला जातोय. कोण टिल्स कॉल केला गेलाय आणि टिल झालाय. मुकेश रॉयल या ठिकाणी टॉस विन होतोय. अरुण, काय चॉईस असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. आणि त्याच्या मागचं काय रिझन आहे? काय रिझन नाही, असा 5 ओव्हरची मॅच आहे, बघू, आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, तर नक्कीच भांडूप नगरीमध्ये तुम्ही आला होता साई फाउंडेशन साठी आणि तेव्हा देखील चांगली खेळी संघाने केली होती.
यावेळेला देखील पुन्हा एकदा ऑल द बेस्ट असेल आणि रोशनदा तुम्हाला आमंत्रण दिलंय फलंदाजीसाठी. तर काय प्रयत्न असेल, किती धावा करायच्या असतील पहिल्या 5 षटकांमध्ये? आम्ही 50 क्रॉस करायचा प्रयत्न करू. ओके चल, गुड लक असेल दोन्ही संघांना आणि लगेचच सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. चालू असलेला सामना नगरसेवक उमेश सुभाष माने मित्रपरिवार अँटिक 9 आणि त्यांच्या विरोधात तनिष्का श्रीराम 11 डोंबिवली. सेकंड इनिंगला होते सुरुवात. रमजान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू बाळासाठी बीट केला जातोय बघा. जसं पहिल्या इनिंग मध्ये पहिला चेंडू ओमकार याने डॉट टाकला होता रमजानला, त्याच प्रकारचं आता उत्तर रमजान कडून देखील दिलं जात आहे गोलंदाजी करताना सेकंड इनिंग मध्ये. यावेळेला स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा. त्या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. भरत मराठे त्या ठिकाणी तैनात आहेत. नक्कीच हे देखील भांडूप नगरीतील एक नामवंत खेळाडू, त्यांची ख्याती आहे. मागचे 10-15 वर्ष त्यांनी सातत्याने भांडूप नगरीसाठी आपलं क्रिकेट खेळलंय, चांगलं योगदान दिलंय. पुन्हा एकदा तशाच काही प्रकारचा खेळ मैदानामध्ये त्यांच्या मार्फत दिसतोय. याला पुढे येऊन फ्लिक ऑफ द रिस्ट आणि फटका चाललाय सीमा पार. दणदणीत चौकार येतोय ओमकार याच्या बॅट मधून. नक्कीच थोडेसे निराश त्या ठिकाणी रमजान पाहायला मिळत आहेत. त्यांना अपेक्षा होती चांगल्या क्षेत्ररक्षणाची, परंतु योग्य त्या गॅप मध्ये चेंडू ढकलला काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चौकार कमावला ओमकारने. नाही बाहेरून नाही कॉल. ठीक आहे, नाही वाटलं 4 धावा धावसंख्या फलकावरती लागतायत या चौकारासोबतच. पहिले 2 चेंडू नक्कीच डॉट हाताळले होते, त्यानंतर चांगलं कमबॅक ओमकार याचं. कलात्मक फटका खेळला गेला, तिथे चौकार कमवलाय. पाहिलं गेलं तर 39 धावा अजून करायच्यात येणाऱ्या 21 चेंडूंमध्ये. नक्कीच नॉकआउट मुकाबला आहे. सेकंड राऊंडचा मुकाबला खेळतायत दोन्ही संघ. मागचा सामना जिंकून या मैदानामध्ये या स्पर्धेसाठी आणि या राऊंड मध्ये दाखल झालेत. आणि या पुढे जायचं असेल तर हा देखील सामना डू ऑर डाय पद्धतीने खेळावा लागेल. पुढचा चेंडू यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. आडव्या पद्धतीने आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय आणि ओमकारची विकेट आली आहे. मोठी विकेट आली आहे. आता मैदानामध्ये दाखल होत आहेत आकाश भाई. कॅमेऱ्याच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्या ठिकाणी कृपया एक विनंती असेल की थोडं लांब उभं राहायचंय. मला डाऊटफुल असताना मीच घेतला असता, कळलं का? नाही नाही पाठव, आई पाठवून मी काय बोलतो, तू ह्या अँगलला आणि ते लक्षात आलं का? समोर नाही साईड पट्टीचाच हा आहे ना, हा बघतो आपण हलका सोडलं तिकडे माझं. बरोबर आहे ना, पहिलीवर आहे. घासू नको घासू नको घासू नको आहे बाबा. तू घास सकता ना बॉल. हाँ तो बॉल घा सकते हैं, 4 बॉल हुआ है. पूछ ले किसी पूछ ले डिसीजन. बाबू सर किधर, बाबू सर से पूछो. ओ बाबू सर. भाई चषक 2026 याचे भव्य दिव्य आयोजन चालू असलेला सामना देखील रंगतदार आहे. ये नवीन बॉल दे, चल बरो 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 नवीन बॉल दे. चालेल पूछा दे पहिला घिसा. चल अभी अभी पलटी मत मार, पलटी मत.
भाई चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन दुसऱ्या दिवसाची स्पर्धा आहे. जवळजवळ पाहिलं गेलं तर 10:30 वाजले तरी देखील भांडूप नगरीतील प्रेक्षक वर्ग अजूनही तितक्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहे. कारण की भांडूपचा संघ या ठिकाणी लढतोय. दुसऱ्या राऊंडचा हा मुकाबला चालू आहे. अँटिक 9 आपल्या भांडूप नगरीसाठी खेळतोय आणि चांगली खेळी करतोय. 4 चेंडूमध्ये 4 धावा धावसंख्या फलकावरती लागल्यात. एक मोठी विकेट आली आहे ओमकार याची आणि आता आकाश मैदानामध्ये दाखल झाले आहेत. भाई नक्कीच मागच्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर त्याची भाईगिरी आपण फलंदाजीमध्ये पाहिली आहे आणि तशाच प्रकारचा खेळ पुन्हा एकदा करेल का आपल्या संघासाठी भाई रमजान याच्या विरोधात. यावेळेला स्वीपचा फटका आहे. पहिला चेंडू गॅप मध्ये चाललाय. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. भाई चषक 2026 समस्त क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. शेवटच्या चेंडूचा इशारा अजित सर करतायत. नक्कीच मागच्या चेंडूवरती चौकार आलाय. कमबॅक करावं लागेल आता रमजान याला देखील. 2 चौकार या ओव्हरमध्ये त्यांनी खाल्ली आहेत. शेवटचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू लांबच लांब वाईड आहे. जाऊ दिलाय. अवांतर धावेमध्ये आणखीन एक भर पडतीये. प्लस यावेळेला थोडा वेळ चेंडू हवेत आहे. फिल्डर तिथे येत होते स्वतः रमजान कलेक्ट करण्यासाठी परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू. हॅलो हॅलो हॅलो. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि पाहिलं गेलं तर 1 बाद 10 धावा धावसंख्या फलकावरती लागल्या आहेत. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता 33 धावांची गरज आहे. समीकरण मैदानामध्ये बदललं जात आहे. पाहिलं गेलं तर 11च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या आहेत आणि आता 11च्या सरासरीने धावसंख्या फलक चालू ठेवायचं आहे. म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये पाहिलं गेलं तर एक चौकार लगावणं तर अनिवार्यच आहे. गोलंदाजीची जबाबदारी दिली जाते अनिकेत यांच्यावरती. पाहिलं गेलं तर मागच्या मॅच मध्ये 3रं षटक हाताळण्यासाठी आला होता परंतु आता 4 षटकांचा सामना आहे आणि त्याच्यामुळेच दुसऱ्याच ओव्हरमध्ये त्याला ही जबाबदारी दिली जाते. आणि आता ती दुरा कशा प्रकारे सांभाळतोय पाहूया. चला अनिकेत याचा पहिला चेंडू रिव्हर्सिपचा फटका केला. गॅप मध्ये ट्रॅव्हल होत होता परंतु त्या ठिकाणी विकास कांबळे तैनात आणि त्यांच्या पासून चेंडू सीमारेषा पलीकडे कसं जाईल. नक्कीच चांगले एफर्ट देताना पाहायला मिळालेत. नक्कीच योगदान थोडं कमी राहिलंय फलंदाजी करताना परंतु आता क्षेत्ररक्षण दर्जेदार करताना पाहायला मिळालेत विकास कांबळे. नक्कीच फलंदाजी गोलंदाजी आणि त्यासोबतच क्षेत्ररक्षण देखील क्रिकेटच्या खेळामध्ये तितकंच महत्त्वाचं आहे आणि ह्या एफर्ट्समुळे गोलंदाजांचा मनोबल देखील उंचावलं जातं. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका चांगला आहे आणि आता गॅप मध्ये गेलाय. फिल्डरला कोणताही चान्स नाहीये. फक्त प्रेक्षक म्हणूनच बघत राहिले चेंडूकडे. काय फटका खेळलाय की मागच्या चेंडूवरती चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती परंतु यावेळेला एलिव्हेशन चांगलं होतं. फटका मिडल ऑफ द बॅट झाला आणि चौकार आलाय.
15 या आकड्यावरती धावसंख्या फलक पोहोचतोय. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे. कावले कावले बी बघायचा प्रश्न नाही. भाई चषक 2026 खरं तर शुक्रवार दिनांक 15 मे ते रविवार दिनांक 17 मे या कालावधीत रंगणार आहे भव्य दिव्य क्रिकेट सामना. या क्रिकेट सामन्यासाठी आज जरी आपण पाहत असलो यशस्वीरित्या हा सामना इथे खेळले जात आहेत, पण या सर्वांचं ज्यांचं सहकार्य लाभलंय त्या सर्वांचं मनपूर्वक कौतुक. येऊ घे चॅटिंग दे. ए भाईने घेतलाय. आयोजक स्वप्नीलजी तावडे. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा भाई चषक 2026, पण यासाठी अनेकांचं सहकार्य लाभलंय. या ठिकाणी उपस्थित असणारे तुषारजी घाग, मिथुनजी यादव, भाग्यजी राऊत, समीरजी कावले या सर्वांचं खरंच मनपूर्वक आभार. तुमचं सहकार्य आम्हाला लाभत राहते, असेच सोबत राहा. पुन्हा एकदा समस्त क्रीडाप्रेमींचं सहर्ष स्वागत. कोण जिंकणार कोण हरणार हे नंतर पाहणार, पण आयोजक स्वप्नील तावडे यांनी भरवलेले हे क्रिकेटचे सामने अख्खं जग पाहणार असा हा रम्य क्रिकेट स्पर्धा सोहळा इथे आपण पाहतोय. हॅलो हॅलो त्याच्यात डॉट बॉल आलाय. समीकरण मैदानामध्ये उरलंय. 15 चेंडू आणि 28 धावांचं एक चौकार अनिकेत याच्या विरोधात आलाय, परंतु त्यानंतर एक डॉट बॉल देखील आलाय अनिकेत याचा. महेश यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका त्या ठिकाणी. विकास कांबळे पुन्हा एकदा चेंडू वरती आहेत. एक धाव मिळतीये.
दोन चेंडूचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकाचा. यावेळेला देखील वेगवान चेंडू आहे आणि जितक्या वेगाने आला तितक्याच वेगाने पाठवून दिलाय भाई. आडव्या बॅटमॅनने मारलाय हा चौकार. नक्कीच मॅच अजून ऑन आहे. कोणता संघ मॅच सोडायला तयार नाहीये. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळतंय. दोन चौकार अनिकेत याच्या विरोधात देखील आली आहेत. यावेळेला शेवटचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप आणि फिल्डरच्या बाजूने रमजान खान करतायत चुकी. आणखीन एक चौकार येतोय. भाई पुन्हा एकदा दर्जेदार बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. दोन षटकांखेरीज पाहायला गेलं तर 24 धावसंख्या फलकावरती आहेत. अनिकेत ज्याच्यावरती ही जबाबदारी दिली गेली होती. पहिले दोन चेंडू चांगले हाताळल्यानंतर 3 चौकार खाल्ले आहेत आपल्या षटकामध्ये आणि आता धावसंख्या पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. समीकरण पुन्हा एकदा मैदानामध्ये बदलतंय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मात्र 19 धावा आता करायच्या आहेत. पाहिलं गेलं तर मोमेंटम थोडासा डोंबिवली संघाच्या बाजूने झुकवलाय आकाश याने आणि आता नक्कीच टीम मीटिंग्स घेतल्या जातील, परंतु थोडासा घाई करायची आहे थोडी. निखिल शेर्लेकर आलेत गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे आणि निखिल याला ती जबाबदारी दिली गेली आहे. पहिला चेंडू हा देखील पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला महेश होते. फटका थोडासा फसतोय. नक्कीच निर्धाव येतोय चेंडू. इथून अशाच काहीशा निर्धाव चेंडूंच्या अपेक्षा असतील निखिल कडून अँटिक 9 संघाच्या. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलते आणि प्रत्येक चेंडूवरती नवीन रणनीती आखली जाते. कशा प्रकारे ही चेस मुकम्मल होईल डोंबिवली संघाचा तोच पूर्णपूर प्रयत्न असेल तर अँटिक 9 संघ त्यावरती कसा अंकुश लावेल हे देखील पाहणं तितकंच मजेशीर असणार आहे. यापुढील सामने देखील चांगले आहेत. एका बाजूला पाहायला गेलं तर मुकेश रॉयल चेंबूर आणि श्री स्वामी समर्थ अंधेरी हे संघ या पुढील मुकाबल्यामध्ये भिडताना पाहायला मिळणार आहेत. महेश यांचा प्रयत्न होता पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. अर्ध्या रस्त्यामध्ये येऊन उभे राहिले आणि स्टंपिंग केली आहे त्या ठिकाणी विकास कांबळे यांनी. आणि विकेट आली आहे मैदानात नक्कीच महेश याची. नवीन बॅटर रितेश आले सन्नी की संघ थोडासा फसलाय आणि अशा खूप साऱ्या सिच्युएशन मधून आपल्या संघाला योग्य त्या वेळी योग्य तो निर्णय म्हणजे सामने आपल्या बाजूने झुकवून दिलाय सनीने आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारची जबाबदारी त्याच्यावरती आली आहे आणि ती आता कशा प्रकारे हँडल करतोय मैदानात ते देखील पाहणं मजेशीर असेल.
नक्कीच आकाश देखील आहे तिथे, त्याच्या देखील बॅटमधून चांगले फटके आपण या मॅचमध्ये पाहिले आहेत आणि आता थोडासा संदेश देतोय. नक्कीच फील्डवरती तो पहिल्या षटकापासून उभा आहे आणि त्याचा थोडासा अनुभव शेअर करतोय सनी याला. पहिला बॉल फेस करेल सनी निखिल याचा. पहिला चेंडू जाऊ दिलाय, त्याला वाटलं की टप्पा पडल्यानंतर वाईटच्या दिशेने चेंडू धावेल का, परंतु ऑफ कट झाला चेंडू आणि निर्धाव आलाय. या पुढील चेंडू नक्कीच आडव्या बॅटने खेळला होता, फिल्डर करतायत फंबल आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार, चौकार. साठ चेंडू आणि 14 धावांची गरज आहे आता. या चौकारासोबत पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आहे. समीर सकपाळ यांच्याकडून पारितोषिक आलंय. यावेळेला पहिला चौकार येता येता राहिलाय. नक्की चेंडू सीमारेषेकडे जात होता, परंतु एक्स्ट्रा बाउन्स त्याच्यामुळे पडद्याच्या वरतून गेलाय. सिंगल मात्र मिळेल आणि स्पोर्टीज प्रेझेंटेटिव्ह समीर सकपाळ या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे आणि त्यांनी आल्या आल्या पारितोषिक देखील लावलंय. सलगच्या 4 चौकारासाठी सन्नी याला. तर यावेळेला स्वीपचा फटका आहे आणि योग्य त्या वेळी योग्य तो फटका खेळू काढलाय सनी याने. तो मैदानात आल्यास मी बोललो होतो की अशा सिच्युएशन फार हँडल केल्यात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारची खेळी करताना पाहायला मिळतोय. सलगच्या 4 चौकारासाठी समीर सकपाळ यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, परंतु आता समीकरण उरतंय ते मात्र 6 चेंडू आणि 9 धावांचं. चला थोडी घाई करायची आणि यानंतरचा मुकाबला, ही मॅच संपल्यानंतर लगेचच दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आणि विनंती असेल की कोणतीही प्रॅक्टिस विकेटवरती विकेटच्या बाजूला करायची नाही आहे, नाही तर आयोजकांकडून पेनल्टी देण्यात येईल. कारण की वेळेअभावी आपल्याला आजच्या दिवसातले हे सामने संपवायचे आहेत. चला ही मॅच जर का विनिंग टीम, जी कोणी विनिंग टीम असेल, 6 चेंडू 9 धावा कंप्लीट केल्या, डिफेंड झाल्या, तरी देखील विजयी संघाला समीर सकपाळ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि शैलेंद्र याच्यावरती जबाबदारी दिली गेली आहे. 6 चेंडू मध्ये 9 धावा रोखायच्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याने हाताळली होती. निलेश कोळंबकर यांना विनंती असेल की डीजे सचिन यांच्याशी संपर्क साधायचा आहे. निलेश कोळंबकर
चला 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका. फटका चांगला आहे, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. विकास कांबळे पुन्हा एकदा. मला वाटतंय फार वेळा विकास कांबळे यांच्या हातामध्ये सेकंड इनिंग मध्ये चेंडू जातोय आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतात वारंवार विकास कांबळे. आपल्या संघासाठी नक्कीच धावा रोखतायत. 35 या आकड्यावरती धावसंख्या फलक आहे. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. एखादा चौकार इथून लगावला तर नक्कीच या ठिकाणी पारणं जड होईल. तनिष्का श्रीराम 11 डोंबिवली संघाचं, परंतु शैलेंद्र देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे, चांगल्या शैलीचा गोलंदाज आहे. 5 चेंडू 8 धावा. यावेळेला स्वीपचा फटका थोडासा मिस टाइम झाला होता, त्याच्यावरती एक धाव मिळते. नक्कीच वारंवार त्याच पद्धतीचा फटका आपल्याला सन्नी खेळताना पाहायला मिळतोय आणि शैलेंद्र यांनी देखील चांगलं ओळखलंय आणि त्या प्रकारचा टप्पा मैदानामध्ये हाताळताना पाहायला मिळतोय. नक्कीच प्रत्येक धाव करताना आता मेहनत करावी लागते. चेस तर मुकम्मल करायची आहे आणि आता आकाश देखील आहेत. भाई चला जाऊ दिलाय. वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा विकास कांबळे त्या ठिकाणी आहेत. बॉलर, बॅट्समन आणि विकास हेच आतापर्यंत मागील काही चेंडू मध्ये आपल्याला दिसलंय. नक्कीच चेंडू देखील त्यांनाच मैदानामध्ये शोधतोय. सन्नी असतील पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मागच्या षटका समाप्तीसाठी जो चौकार सन्नी यांनी लावला होता आणि आता पुन्हा एकदा तशीच काहीशी दरकार असेल त्यांच्याकडून. आणि शैलेंद्र देखील सज्ज असतील. 3 चेंडू 5 धावा. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळालं. त्या ठिकाणी रमजान आहेत, बॉल अडवतायत. एक धाव तोपर्यंत कंप्लीट होतीये आणि आता प्रत्येक चेंडू या सामन्याला रोमांचक स्थितीमध्ये उभा करतोय. समीर दादा यांचं आगमन आपल्या मंचावरती झालंय. स्पोर्टीज चे सर्वा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दादा. वेलकम. 2 उर्वरित चेंडूंचा इशारा आलाय. 2 चेंडू आणि 4 धावा असा सामना उभा आहे. समोर येऊन खेळलाय. फटका चांगला आहे. फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय आणि एकच धाव त्या चेंडूवरती मिळते. मित्रांनो 3 धावा आता गरजेच्या आहेत. येणाऱ्या 1 चेंडू मध्ये नक्कीच आपला भांडूप नगरीतील संघ खेळतोय, लढाई करतोय. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. 47 चेंडू या ठिकाणी खेळले गेलेत या मॅच मध्ये, परंतु अजून देखील समजलेलं नाहीये की कोणता संघ विजयी होईल. हा 48वा चेंडू ठरवेल कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. टीम भांडूप की
डोंबिवली. भाई चषक 2026 आणि या ठिकाणी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभते. खेळाडूंचं अगदी हक्काचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे स्पोर्टीज आणि या स्पोर्टीजचे सर्व सन्माननीय समीरजी यांची देखील इथे उपस्थिती लाभली. आपलं सहर्ष स्वागत. चला सर्व प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आपण रेलिंग पासून थोडंसं लांब राहायचंय. एक चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. सन्नी नक्कीच 2 ते 3 वेळा सन्नी यांनी देखील असे 1 बॉल 3 1 बॉल 4 चे मुकाबले आपल्या संघासाठी फिनिश केलेत. पुन्हा एकदा त्याच परिस्थितीमध्ये हा सामना उभा आहे. पुन्हा एकदा ती संधी आहे. यावेळेला देखील सन्नी बाजी मारेल का की शैलेंद्र पुन्हा एकदा वरचढ ठरेल. 1 बॉल 3. डान्सिंग डाऊन द विकेट आली आहे. स्वीप केलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार आलाय. नक्कीच अशाच काही पद्धतीने सामना फिनिश करताना वारंवार आपण सन्नीला पाहिलंय आणि या वेळेला देखील डान्सिंग डाऊन द विकेट आला. स्वीपचा फटका केला आणि चौकाराची कमाई केली आहे. आपला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल केलाय. हार्ड लक टीम अँटिक 9. चला सागर सर या ठिकाणी आहेत. नक्कीच असे प्रकारचे सामने सन्नीने त्यांच्या समोर देखील फिनिश केलेत. काय वाटतंय सागर सर, हा सामना कसा झालाय आणि काय आहे तुमची प्रतिक्रिया? मित्रांनो, परंतु दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. भांडुपकर जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. हार्ड लक आणि ट्राय जरूर केलं होतं, परंतु सन्नी ज्यासाठी ओळखला जातो सन्नी दराडे, त्यासाठी मात्र त्यांनी जबरदस्त टायमिंगला बाउंड्री लगावली. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच देखील आपण पाहिलं तर सनी दराडे. सनी कुछ तो कर दे फनी और लाइफ में मनी. जबरदस्त बॅटिंग की सनी ने. डोंबिवली संघाने बाजी मारली आणि डोंबिवली संघ मात्र पुढील फेरीमध्ये जाऊन पोहोचतो. जबरदस्त बॅटिंग करत असताना तनिष्का श्रीराम 11 डोंबिवली. आणि आजच तुमची सेमीफायनल असणार याची नोंद घ्यायची आहे. हा स्पोर्टीचे आमचे सर्व समीर सकपाळ यांना विनंती करेल की आपल्या हातातून प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे. जबरदस्त बॅटिंग केली सनी. 1 बॉल 3 ला टायमिंगला बाउंड्री लगावली आहे. तो बोलतो माझा जन्मच त्यासाठी झाला की 1 बॉल 3च मला मारायचे आहेत. यावर्षी वाय चषक देखील त्यांनी टायमिंगला 1 बॉल 3 आणि एक जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर सनीने VK स्पोर्ट्स आणि अँटिक 9च्या माध्यमातून टी शर्ट आहे. डोंबिवलीचा एक जबरदस्त खेळाडू, ज्याची बॅटिंग, ज्याची फिल्डिंग, ज्याची बॉलिंग नेहमी पाहण्यासारखी राहिली असा सनी दराडे. जबरदस्त बॅटिंग केली सनीने आणि मॅच मध्ये कलाटणी घेतली आहे, ज्यासाठी जो ओळखला जातो. 1 बॉल 3 ला अशा अनेक वेळी टीमला जिंकून दिले सनीने. सनी कसं वाटतं, टीम जिंकली आणि खूप क्रुशियल मॅच होती. समोरच्या टीमने पण चांगली फाईट केली. काय म्हणशील? मॅच चांगली झाली. मी लास्ट 2 बॉल बाउंड्री खाल्लेले, मग त्याच्यामुळे जरा मॅच वाढलेली. नाही तर 32-33 टार्गेट आला असता. मग आता खाल्लेत तर मारायला तर लागतीलच. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आयोजन असतं, मोठं सर्कल असतं. मुंबईमध्ये येऊन एक अगदी स्क्वेअरचं क्रिकेट कशा प्रकारे एन्जॉय केलं? म्हणजे स्क्वेअर फुल मी पहिल्यांदा खेळतोय. मी असं आमच्याकडे म्हणजे मोस्टली सर्कलच असतं, पण भारी वाटतंय. क्या बात आहे. तुझी पण बॅटिंग भारी आहे भाऊ. जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि खूप चांगली मॅच पाहिली गेली. जबरदस्त फाईट करत असताना टीम तनिष्का श्रीराम 11 डोंबिवली संघाने मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. यानंतरची आपण मॅच पाहत आहोत. एका साईडला मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध